प्रभाग क्रमांक 30 मध्ये आपण पोहोचलेलो आहोत आणि इथले जे उमेदवार आहेत, ज्यांचं सगळ्यात जास्त नाव चर्चेत आहे, तरुण आहेत. कारण हा पूर्ण जर प्रभाग बघितला तर हा तरुणांचा म्हणायला हरकत नाहीये. आणि इथे समस्याही त्या पद्धतीने आहेत, की एवढ्या समस्या आहेत, की एखादा तरुण एक नेतृत्वच ह्याला सॉल्व्ह करू शकतो. म्हणून आपण पहिले त्यांच्याकडे आलोय. त्यांच्याकडनं जाणून घेऊयात, की काय आहे त्यांचं व्हिजन, मिशन काय आहे? अ, दादा, अ, तुमचा जो प्रभाग आहे, तर इथे सगळ्यात पहिल्यांदा त्या समस्यांबद्दल बोलूयात आणि मग तुमचं जे त्याबद्दल तुमचं काय काम तुम्ही करणार आहात किंवा काय केलंय त्याबद्दल बोलूयात. इथल्या मोस्टली म्हणजे सगळ्यात जास्त भेडसावणाऱ्या कोणत्या समस्या आहेत? हे बघा, पहिलं सर्वप्रथम तर मी तुमचं मनापासून आभार मानतो. मी हा प्रभाग क्रमांक 30 मी विजय रामेश्वर खळदकर. मी ड गटातून उभा आहे. आता तुम्ही जे प्रश्न मला विचारला, त्याबद्दल खरं तर एक चांगला प्रश्न विचारला, की ह्या प्रभागातले भेडसावत आत्तापर्यंतचे प्रॉब्लेम. हे बघा, 20 वर्षापूर्वीचं जे कर्वेनगर होतं आणि आत्ताचं जे कर्वेनगर आहे, या कर्वेनगरमध्ये पहिले 20 वर्षापूर्वी चाळी होत्या, रूम्स होत्या, डबल रूम, सिंगल रूम. तिथं काय झालंय, फक्त बिल्डिंग उभे राहिल्यात. 3 मजली, 4 मजली बिल्डिंग उभ्या राहिल्यात. पण ज्या ड्रेनेज लाईनचं नियोजन पाहिजे, पिण्याच्या पाण्याचं नियोजन पाहिजे, लाईटचं नियोजन पाहिजे, हे तुम्ही फिरून बघा. हे कुठंही त्याचं नियोजन झालेलं नाही. आज तुम्ही सकाळी जर 9-10 वाजता, 8 नंतर जर तुम्ही गल्ल्यांमध्ये गेले आमच्या कर्वेनगरच्या किंवा कामना वसाहतमध्ये जावा, मावळीत जावा, गोसावस्तीत जावा, तिथं तुम्हाला सकाळी पाणीच दिसेल. म्हणजे अक्षरशः अशी परिस्थिती आहे, मी आत्ता प्रचार करतोय, की लोकांच्या घरांमध्ये सुद्धा ड्रेनेजचं पाणी जाते. म्हणजे लोकं कशी राहतात याचा विचार आम्हाला करायला लागतोय. मी काल परवा दिवशीच्या मीटिंग घेतल्या गोसावस्तीमध्ये. मी लोकांना म्हटलं, "तुम्ही का नाही भांडत? तुम्ही बोला, संवाद करा आमच्याशी. आम्ही येतोय तुम्हाला मत मागायला. पण तुम्ही आमच्याशी संवाद करा, की आम्हाला सांगा तुमचा प्रॉब्लेम काय आहे? तुम्ही जर फक्त तात्पुरता प्रॉब्लेम बघितला ना, तर ह्या गोष्टी होणार नाहीयेत. तुमचा कायमचा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायला लागेल. त्यासाठी तुम्हाला परिवर्तन करायला लागेल. कारण अनेक वर्ष जेव्हा माणूस एकच माणूस जेव्हा निवडून येतो, त्यावेळेस ह्या सर्व जे प्रॉब्लेम असतात, तो माणूस गृहीत धरून जातो. हे बघा, मतदाराला गृहीत धरणं आजकाल चाललेलं आहे. गृहीत धरतं मतदार, "अरे, हा मतदार माझाच आहे." पण आज ह्या भागामध्ये तरुण वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे. एक तर 2017ला इलेक्शन झाली. 2017 नंतर आज 9 वर्ष. म्हणजे ज्या तरुणाचं वय 16-17 वर्ष होतं, 15 वर्ष होतं, त्यांनी आत्ताची इलेक्शन बघितली आहे. आणि ती लोकं मला अनेक वर्ष या भागामध्ये बघतात आहे. गणपती मंडळाच्या मार्फत असेल, शिवजयंती असेल, नवरात्र उत्सव असेल, ह्याच्यातनं त्यांना माहिती आहे की विजय केळतकरचं काय काम आहे. विजय केळतकर तरुणांसंग कसा वागतो, कसा बोलतो आणि त्या लोकांसंग कसा त्यांना सपोर्ट करतो. हे तरुणांमध्ये एक चांगली चर्चा आहे. म्हणजे तुम्ही ऐकलेली पण असेल. त्यामुळे मला असं वाटतं की यावर्षी या प्रभाग क्रमांक 30 मध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे बदल 100% होणार. आज मी फिरतोय, लोकं म्हणतात की "अरे, यावर्षी नक्की बदल होणार आहे." पण बदल करायला लागणार आहे. काळाची गरज आहे. बदल झाल्याशिवाय ह्या भागातले सामान्य माणसांचे प्रश्न कधीही संपणार नाहीयेत. आणि दुसरं प्रामुख्याने मी तुम्हाला सांगतो, हा कर्वेनगर एक गावठाण आहे. कर्वेनगर हिंगणे होम कॉलनी हा जुना भाग आहे. म्हणजे स्वर्गीय नानासाहेब बराटेंनी बसवलेल्या काही वस्ती आहेत. तर ह्या भागाचं डेव्हलपमेंट कधी झालं नाही. म्हणजे तुम्ही माझ्या ऑफिसच्या बाहेरचा जर रस्ता बघितला, तर 20 वर्षापूर्वी त्याच्यावर डांबर पडलेलं आहे. 20 वर्ष झालं त्याच्यावर डांबरही नाहीये. तुम्ही रस्ता गुडघाभर पाणी असतं. त्या कॅनल रोडला पावसाळ्यामध्ये गुडघाभर पाणी असतं. त्यावेळेस आम्हाला असं वाटतं, की आपण पुणे महानगरपालिकेत राहतो का बाहेर राहतो? हा प्रश्न आम्हाला प्रामुख्याने पडतो. कारण आम्ही बऱ्याच लोकांशी इथे संपर्क करत होतो. त्यांना त्यांचं म्हणणं ऐकून घेत होतो. त्यावेळेस त्यांचं एक वारंवार लक्षात आलं, की तरुण हवा आहे, मग त्याच्यानंतर सुशिक्षित हवं आहे. तर तुमचं शिक्षण किती आहे? मी माझं एम-कॉम झालेलं आहे आणि शिक्षण क्षेत्रामध्ये माझं बरचसं काम आहे आणि बऱ्याच मुलांना थोडा ॲडमिशनचा प्रॉब्लेम येतो आणि मी संघटनेत म्हणजे स्टुडंट संघटनेत काम केल्यामुळं सगळ्या कॉलेजशी माझे संबंध, युनिव्हर्सिटीशी संबंध असल्यामुळं अनेक लोकं माझ्याकडे येतात. बाबा माझ्या मुलाला इथं ॲडमिशन पाहिजे, शाळेत ॲडमिशन पाहिजे. तर ह्या गोष्टी मी करत असतो. त्यामुळे लोकांना एक चांगला अनुभव आहे, की विजय केळकरकडे गेलं तर आपल्या मुलांचं काम 100% होऊ शकतं. कारण लोकांना कसं असतं, हे बघा, 50 वर्षाचा एक जर नागरिक माझ्याकडे आला, तर त्याचा मुलगा 24, 25, 20 वर्षाचा असतो. जर त्याचं काम माझ्याकडनं होत असेल, तर तो एकच विचार करतो, माझ्या मुलाचं भवितव्य या पोराच्या हातात आहे. हा माझ्या मुलाचं भविष्य घडवू शकतो. त्यामुळे लोकं माझ्याकडे अनेक लोकं येत असतात. त्यांची कामं माझ्याकडनं पूर्ण होतात.
आणि बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने, अजितदादा गटाने एक सुशिक्षित पॅनल दिलेलं आहे. म्हणजे माझ्या पॅनलमध्ये 2 इंजिनिअर आहेत. एक सिव्हिल इंजिनिअर आहे, एक सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे आणि मी स्वतः एम.कॉम आहे. आणि आमच्या ज्या संगीताताई बराटे ज्या चौथ्या आमच्या मेंबर आहेत, ह्या शैक्षणिकमध्ये यांच्या 3 स्कूल आहेत. ते त्याही डी-एड झालेले आहेत. म्हणजे असा एक चांगला सुशिक्षित पॅनल ह्या कर्वेनगरमध्ये आहे. ज्यांच्याकडे नियोजन आहे. म्हणजे ह्या भागाचं परिवर्तन करू शकतात. विकसित प्रभाग. म्हणजे भविष्यामध्ये मला असं वाटतं, की जर आमच्या चौघांना कर्वेनगरमधल्या नागरिकांनी जर मतं देऊन निवडून आणलं, निवडून आणतीलच. त्यावेळेस पुढच्या पंचवार्षिकमध्ये ह्या प्रभागाचं नाव पुणे महानगरपालिका काढेल, की एवढं चांगलं काम या कर्वेनगरमध्ये होईल. तुमचं शहराविषयीचं, प्रभागाविषयीचं विजन काय आहे, की तुम्ही 5 वर्षांनी म्हणजे निवडून आलात तर 5 वर्षांनी प्रभाग कुठं असेल? मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, की निवडून आमचा 4 जणांचा पॅनल आला तर पुणे शहरामध्ये हा प्रभाग 1 नंबर करण्याचा आमचा प्रयत्न राहील. याचं कारण आहे, की ह्या कर्वेनगरमध्ये कुठेही क्रीडांगण नाही, कुठंही विरंगुळा केंद्र नाही. कुठेही म्हणजे कर्वेनगर भागाचं सांगतो. शाहू कॉलनीच्या पलीकडला जो भाग आहे तिथं आहे. म्हणजे तिथेही आता राष्ट्रवादी काँग्रेसचे जे दुधाणेताई नगरसेवक होते त्यांनीच केलेलं आहे. म्हणजे अशी कामं आहेत ना केलेली. पण कर्वेनगर मूळचे कर्वेनगर म्हणून ओळखलं जातं. ह्या ठिकाणी कुठलंही क्रीडांगण नाही. म्हणून मला असं वाटतं, की एक चांगल्या पद्धतीचं क्रीडांगण ह्या कर्वेनगरला क्रीडा संकुल म्हणून झालं पाहिजे, की जेणेकरून तिथं लहान मुलापासून ते ज्येष्ठ नागरिकापर्यंत तिथं एक सगळं व्यवस्थित प्लॅनिंग करून बॅडमिंटन असेल, तुमचे कबड्डी असेल. आमच्या भागामध्ये कबड्डी जास्त खेळणारी मुले आहेत. कारण वस्ती भाग आहे. त्यामुळे कबड्डीला तिथं प्राधान्य देण्यासाठी एक छोटंसं ग्राउंड केलं जाईल. बॅडमिंटन केलं जाईल, व्हॉलीबॉल केलं जाईल. कारण व्हॉलीबॉलला आजही आमच्या इथं मुलं खूप खेळतात. तर असे एक 4-5 प्रकारचे खेळ आमच्या क्रीडा संकुलमध्ये होतील. अशी एक चांगली जागा बघून त्याचं क्रीडा संकुल करण्यात येईल. आणि दुसरा एक राहिला मुद्दा, ह्या भागामध्ये एक सम्राट अशोक विद्या मंदिरची शाळा आहे. जिथे मी शिकलो. महानगरपालिकेची शाळा आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात त्याची जागा आहे. तर तिथं एक ई-लर्निंग स्कूल म्हणजे आता ई-लर्निंग स्कूल चालू केलेलं आहे. पण ज्या पद्धतीने पाहिजे, त्या पद्धतीने ते झालेलं नाही. कारण कर्वेनगरमध्ये आता एक नवीन ई-लर्निंग स्कूल झालेलं आहे. डॉक्टर अब्दुल कलाम साहेबांच्या नावाने, जे दुधाणे फॅमिलीने केले. त्या स्कूलमध्ये चांगल्या-चांगल्या घरातली मुलं तिथं शिकतात. आणि आज कसं आहे, सामान्य घरातल्या माणसाला एका विद्यार्थ्याची फी 50,000-60,000 रुपये भरू शकत नाही. 2 मुलं 100% असतात. 1.5 ते 2 लाख रुपये खर्च करू शकत नाही. त्या ठिक मला वाटतं, की मी निवडून आल्यानंतर प्रामुख्याने माझं 2-3 कामं आहेत. एक क्रीडा संकुलचं आहे. सम्राट अशोकची जी शाळा आहे, ही एक वेगळं डेव्हलपमेंट जसं पूर्वतीमध्ये जी बघा तुम्ही बघितली असेल ई-लर्निंग स्कूल, त्या पद्धतीची इथं त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीची सम्राट अशोक ही शाळा पुणे महानगरपालिका ही ई-लर्निंग स्कूल पूर्णपणे करण्यात येईल. आणि दुसरा एक मुद्दा आहे, की ह्या भागामध्ये अनेक वर्ष म्हणजे मी बघतोय असं 30-35 वर्ष झालं. सरकारी दवाखाना म्हटलं, की एकच दवाखाना कोथरूडमधलं नाव येतं. तो सुतार दवाखाना आहे. पण आज लोकवस्ती एवढी झाली आहे, की प्रमाणाच्या बाहेर आहे. त्या भागासाठी एक सरकारी दवाखाना आणण्याचं काम आम्ही प्रामुख्याने करणार आहोत. आणि आमच्या पॅनलचंही परवा दिवशी बोलणं आलं, की ह्या भागामध्ये सामान्य कुटुंबातली लोकं राहतात. त्यासाठी 100% ह्या भागामध्ये येणाऱ्या काळामध्ये सरकारी दवाखाना सुद्धा इथे होऊ शकतो आणि आम्ही करणार आहोत. अ, इथे महिलांचा एक प्रश्न आहे, की गृहोद्योग जास्त करतात, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय करणार? बघा आता मी जिथं-जिथं महिलांच्या मीटिंगा लावतोय, महिलांचे मेळावे घेतोय, बचत गटातल्या महिलांशी विचारतो. आता हे आमच्या कामनवासात मावळे इथल्या सगळ्या भगिनी, माता भगिनी ज्या आहेत, हिंगणे होम कॉलनीतल्या, ह्या खरं तर प्रामुख्याने सोसायटी भागात काम करतात. तर मला असं वाटतं, की ह्या माझ्या माता भगिनी जर सोसायटी भागात जाऊन काम करत असतील, तर त्यांच्यासाठी घरीच एक लघुउद्योग काहीतरी आपण दिला पाहिजे. आणि शासनाच्या खूप मोठ्या स्कीम आहेत, पण त्या आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. ह्याचं पोहोचवण्याचं काम आम्ही करू. कारण त्याचं काम कसं आहे, मी डॉक्टर विश्वजित कदम साहेबांसंग काम केलेलं कार्यकर्ता आहे. मी स्वर्गीय पतंगराव साहेबांसंग काम केलेलं कार्यकर्ता आहे. तर त्यांच्याकडनं एक काम करण्याची टेक्निक, काम कसं करायचं आणि काम कसं करून घ्यायचं, ह्याची एक टेक्निक आम्हाला कळालेली आहे. त्यामुळं इथल्या माता भगिनी मी जेव्हा निवडून नगरसेवक म्हणून त्यांच्या समोर जाईल ना, तर ह्या माता भगिनी कुणाच्याही घरामध्ये काम करणार नाहीत. ते स्वतःच्याच घरामध्ये लघुउद्योग करतील आणि घराला जे काही कुटुंबाला पोसण्यासाठी जे काही पैसा लागतो, त्याच्यापेक्षा जास्त पैसे कमवतील आणि सामान्य कुटुंबातली लोकं ह्या भागात जास्त राहतात आणि तुम्ही बघितलं असेल, भागामध्ये मुलं बेरोजगार आहेत.
मी अनेक मुलांना नोकऱ्या लावल्यात. म्हणजे भारती विद्यापीठ असेल, डी वाय पाटील हॉस्पिटल असेल किंवा फायनान्स कंपन्यांमध्ये माझ्याकडे जे मुलं येतात किंवा कुठेतरी जॉब पाहिजे, तर मी तो जॉब त्यांना उपलब्ध करून देतो. मी तुम्हाला सांगतो, मी गेल्या 12-14 वर्षामध्ये 5,000 प्लस मुलांना नोकऱ्या लावल्या असतील. म्हणजे त्याचा डाटा सुद्धा माझ्या ऑफिसला आहे. मी जर त्या मुलांना आव्हान केलं ना, की प्रचाराला या, तर ती पोरं माझ्या प्रचाराला येऊ शकतात. पण असा आपण उपयोग कुणाचा करत नाही. कारण काय असतं, शेवटी त्याचं घर चालणं हे महत्त्वाचं असतं. आपला दृष्टिकोन काय आहे, की एखाद्याचं घर चांगलं चाललं पाहिजे आणि तो कुठल्या वेगळ्या मार्गाला गेला नाही पाहिजे. म्हणून आपण त्या मुलांसाठी हे केलेलं आहे. आता माझं ध्येय एवढंच आहे, की येणाऱ्या काळामध्ये जी माझी माता भगिनी आहे, म्हणजे बघा आता ह्यांनी लाडकी बहीण म्हणून देतात लोकांना वाटतं. पण ही लाडकी बहिणीचं जे केलेलं आहे ते अजितदादा पवार साहेबांनीच बजेटमध्ये विधान भवनात केलेलं आहे. बघा तुम्ही. श्रेय कुणीही घेऊ शकतं. पण मेन सही करणारा माणूस म्हणजे अजितदादा पवार आहेत. तर त्या उद्योगाने सुद्धा ते ₹1,500 येतात मला वाटतं. तर मला असं वाटतं, की महिलांना जर विजय खेळतकरकडनं महिन्याला एक 25,000-30,000चं जर नियोजन झालं एखाद्या उद्योगातनं, तर महिला पण मला वाटतं, की म्हणजे त्या उद्योगातनं कमवलेल्या पैशामध्ये जर ₹25,000-30,000 घरी बसल्या जर मिळत असतील, तर 100% लाडकी बहीण म्हणजे मला लाडका भाऊच म्हणतील भविष्यामध्ये, की विजय खेळतकरच आमचा लाडका भाऊ आहे. म्हणजे सरकारमधल्या लोकांचं नावच घेणार नाहीत. असं एक मला वाटतं. आणि बघा, ज्येष्ठ नागरिक असतील किंवा अ, माझ्या सगळ्या भागातील माता-भगिनी असतील, ह्यांना मी कायम म्हणजे देवदर्शन राजकारणाच्या पलीकडलं एक मी करत असतो. मी आत्तापर्यंत 7 ते 7,500 लोकांना अक्कलकोट आणि तुळजापूरची एक यात्रा केलेली आहे. मी लोकांना एक आव्हान केलंय. चला मी कर्वेनगरमधल्या ऑफिसच्या खुर्चीवर बसतो. तर मी तुम्हाला अक्कलकोट, तुळजापूर यात्रा महाराष्ट्रातली करतोय. पण मला असं वाटतं, की तुम्ही जर मला महानगरपालिकेत पाठवलं, तर येणाऱ्या काळामध्ये मी महाराष्ट्राच्या बाहेर किंवा काशीला माझं खूप दिवसापासून एक इच्छा आता, की लोकांना काशीला न्यायचं. तर मला असं वाटतं, की 10,000 ते 15,000 जोडप्यांना मला काशीला न्यायची मनात खूप इच्छा आहे. पण त्याच्यासाठी काहीतरी आपल्याला करायला लागेल. म्हणून मी आता लोकांना आव्हान केलेलं आहे, की बाबा तुमचा उद्योग हा बाजूला ठेवा. उद्योग चालूच राहणार आहे. पण वर्षातनं 1 दिवस विजय केळकर संग 1-2 दिवस कुठेतरी ट्रिपला चला. तुम्ही ₹1 खर्च करायचा नाही. पण विजय केळकर करणार. आज मी तुम्हाला सांगतो मी ₹10 कमवले, तर ₹9 100% खर्च करतो आणि ₹1 घरात शेवटी माझाही परपंच आहे. त्यासाठी ₹1 मला ठेवावाच लागतो. या पद्धतीने राजकारण केलेलं आहे. आजही मी एकदम सामान्य कुटुंब म्हणजे सामान्य कुटुंबातनं आलेलो आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो, माझी आई 2009 पर्यंत दुसऱ्याच्या घरामध्ये पोळ्या करायची. अशा परिस्थितीतून मी आलेलो आहे. 2009 पर्यंत मी ह्याच भागामध्ये सिंगल रूममध्ये राहिलेला कार्यकर्ता आहे. पण हे सगळं घडलं कसं? तर माझ्या सर्व मित्रमंडळीमुळे घडलं. मी राजकारणात त्यांना वाटायचं, की हा राजकारणात काहीतरी चांगलं करू शकतो. म्हणून मुलांनी पहिल्या वेळेस मला आठवतं, की जे माझ्या वाढदिवसाचे बॅनर लावायला कॉन्ट्रिब्युशन काढून वाढदिवसाचे बॅनर लावलेले आणि ही वस्तुस्थिती आहे. यात काही खोटं नाही. लोकांनी बघितलेलं इथल्या. विजय म्हणजे केळकर हे जनमान्य नेता असं म्हणायला पाहिजे तुम्हाला. 100% कारण जनतेतनंच घडलेलो आहे मी. आजही माझी आई जर तुम्ही बघितली किंवा वडील जर बघितले, तर प्रचाराला सुद्धा त्यांना काय म्हणायचं हे कळत नाहीये. कारण आम्ही बऱ्याच ठिकाणी बघतो, की जिथे लोकं म्हणजे लोकांना पैसा दिला जातो नेत्यांकडनं येण्यासाठी. पण इथे तुमच्या बॅनरसाठी किंवा तुमच्यासाठी लोकं कॉन्ट्रिब्यूट करून आहे ना, ते सगळं उभारतायत. म्हणजे हे मास लीडरचंच एक लक्षण आहे म्हणायला पाहिजे. अहो, आत्ताही मी तुम्हाला सांगतो ना, आत्ता माझ्या सिस्टमला जो पैसा खर्च होतो, माझ्या मित्रमंडळीतनंच पैसे दिलेले आहेत. माझ्याकडे एवढा पैसा नाहीये, की जो मला पुढच्याला वाटतं, की अरे ह्याच्याकडे लय पैसा आहे. घर बांधलं म्हणजे काय स्वतःला घर राहण्यासाठी आपल्याला बांधायच लागतं. तेवढंच आहे माझ्याकडे. दुसरं काही नाही. माझ्या प्रॉपर्टी नाही, काही नाही, काही नाही. फक्त राहण्यासाठी कसं असतं, आपण समाजात फिरत असतो. त्यासाठी आपल्याला राहिलं एखादं चांगलं घर बांधावं म्हणून ते घर बांधलेलं आहे. पण या लोकांना असं वाटतं, की एवढं खूप पैसा आहे. असं नाहीये, गैरसमज आहे हा. पण हे जनतेतनं उभं केलेला कार्यकर्ता तयार झालेला आहे. जनतेने केलेला कार्यकर्ता आहे. आज मला तुम्ही सांगा, आज अक्कलकोट, तुळजापूरला एका माणसाने न्यायला कमीत कमी ₹1,500 खर्च येतो. मी 7,000 ते 8,000 लोकं नेले आणि माझी आता इच्छा झाली, की काशीला न्यायचं. मी जेव्हा बोलतो ना, तेव्हा हे होतंच आणि ऑटोमॅटिकली हे कुठनं होतं मला काही कळत नाही. म्हणजे आई तुळजाभवानीचा काही आशीर्वाद असू शकतो चांगला. श्री अक्कलकोट स्वामी समर्थांचा आशीर्वाद असू शकतो आणि असणारच आहे. त्याशिवाय या गोष्टी घडत नाहीत. मी मागची इलेक्शन लढलो. 10,000 वोट मला मोदी लाटेत भेटले आणि ह्या प्रभाग काँग्रेसच्या चिन्हावरती लढलो. मी आजही काँग्रेसच्या चिन्हावरती लढायची तयारी होती. पण या भागामध्ये काँग्रेसला कार्यकर्ता नाही.
म्हणून मी एक विचार केला, की अजितदादांसंग जावं आणि अजितदादांच्या पॅनल राष्ट्रवादीचा जो पॅनल तयार होईल, त्यामधनं इलेक्शन लढवं. अनेक लोकांची मी म्हणजे पक्ष चेंज करताना मी अनेक लोकांचे विचार घेतले. कमीत कमी 2,000 लोकांचे विचार घेतले असतील. मी एकट्याचा माझा निर्णय नाही. मी 2,000 लोकांना, माता-भगिनींना विचारलं, "काय करू मी? काय केलं पाहिजे?" माझ्या युवक मित्रांना विचारलं. मला युवकांनी एकच सांगितलं, "तू पक्ष चेंज कर." मग तो कुठलाही पक्ष असू दे. म्हणून तो डिसिजन मला घ्यायला लागला. मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्या दिवशी प्रवेश केला, अनेकांचे मेसेज आले, "अरे, एक नंबर विषय, एक नंबर तू प्रवेश केला." आज मी जेव्हा प्रचार करतो, तेव्हा लोकं मला मी नमस्कार करायच्या आधी तेच नमस्कार मला करतात. "अरे, आता तू काही टेन्शन घेऊ नको. आता बदल 100% होणार." एक कर्वेनगरमध्ये बदल होणार. मी तुम्हाला आज 100% सांगतो. एक वेगळा इतिहास घडेल. कारण या भागामध्ये कधीही कुठला पॅनल आलेला नाही. ह्या भागामध्ये हा पॅनल येणार आणि इथं इतिहासच घडणार. कारण प्रत्येकाला काय वाटतं, की कोथरूड म्हणजे भाजप, कर्वेनगर म्हणजे भाजप. हे आता राहिलेलं नाही. आणि प्रभाग 30 हा एकदम प्रभाग वेगळ्या पद्धतीचा आहे. जेणेकरून इथं सगळ्या समाजाची सगळी लोकं राहतात. त्यामुळं येणाऱ्या कालावधीत 16 तारखेला तुम्हाला बदल घडलेलाच दिसेल. बदल हा 100% होणार. अगदीच अजितदादांचे नेतृत्व ज्यांनी मान्य केले आणि अजितदादांचे ज्यांच्यात आता आपण गुण बघतोय, की अगदी तरुण तडफदार नेतृत्व म्हणून विजय खळदकर आपल्यासोबत होते.